लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना स्थळावर गाळप हंगाम 2026-27 साठी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ऊस तोडणी आणि वाहतूक कराराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर गाळप हंगाम 2026-27 साठी अक्षय तृतीया या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर ऊस तोडणी तसंच वाहतूक कराराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला तोडणी ठेकेदार, ट्रक आणि ट्रॅक्टर वाहतूकदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या सोहळ्याचं अध्यक्षस्थान लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी भूषवलं। त्यांच्या हस्ते करार प्रक्रियेची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं। ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार आणि वाहतूकदार यांच्यातील सुसंवाद तसंच नियोजनबद्ध कामकाज हे कारखान्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे, मुख्य शेती अधिकारी MI देशमुख, चीफ इंजिनियर लक्ष्मण मुखेकर, चीफ केमिस्ट KD वैद्य, डिस्टिलरी मॅनेजर रावसाहेब अवताडे यांच्यासह भारत गुंड, जाधव, दत्ता राऊत, शशिकांत पाटील, नाना नागटिळक, विष्णू शेटे, धनाजी जाधव, दत्ता काकडे, मोहन चव्हाण, नेताजी बोडके तसंच सर्व उपखाते प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे आगामी गाळप हंगामासाठीची तयारी अधिक बळकट झाली असून ऊस तोडणी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।